First, draw the horizontal line. Okay. Then draw the vertical perpendicular line. Mark the O position. Okay. Already O position याच्यामध्ये दिलेली आहे. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू मध्ये O पोझिशन दिलेली आहे याच्यामध्ये. नेक्स्ट, मार्क 30 डिग्री अँगल. एक्झॅक्ट 30 डिग्री अँगल मार्क करायचं. अँगल मार्क करत असताना काय करा, तर लीड पेन यूज करा. ओके. So we know that the length, height and width of the object. The first, length कुठल्या साईडला येणार आहे? हॅलो. राइट साइडला. हा, because of widget as it is and is O position. Okay, so length will be appears towards the right hand side. आता right hand side ला या ठिकाणी काय येणार आहे? Length of the object. Okay, height it is fixed and remaining parameter that is a width. Okay, width या साईडला येणार आहे. लेंथ या साईडला का आली, कारण की एक्झॅक्ट पोझिशन जे आहे ऑब्जेक्ट इथून जर आहे असं जर पिकअप केला आणि ओ ची पोझिशन इथे मॅच करायला गेलो तर लेंथ या साईडला येते. ओके. सो फर्स्ट चेक करा फ्रंट व्ह्यू त्याचा कसा दिसतो. फ्रंट व्ह्यू मध्ये शेप दिलेला आहे. ओके, यल शेप या ठिकाणी ऑब्जेक्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये कट पोर्शन आहे 45 डिग्रीला या ठिकाणी कटिंग घेतलेला आहे. डेप्थ त्याची 10 mm आहे आणि कॉर्नर पासून तो 10 mm आहे. तर हा ऑब्जेक्ट जर घेतला तर याच्यामध्ये फर्स्ट 100 mm ची लाईन फेंट ड्रॉ करायचं, 100 mm मार्क करून घ्यायचं. ओके, point 100 mm. This is total length of the object 100 mm. ओके, जर इथं मार्क केली तर या ठिकाणी काय येणार आहे, याच साईडला सेम हा शेप जो आहे या ठिकाणी बेसला या ठिकाणी कटिंग पोझिशन जे असणार आहे ती 20 mm वरती या ठिकाणी इकडून 20 mm वरती मार्किंग करायचं. टेक 20 mm. ओके, मार्क द पॉइंट 20 mm. आता हा जो आत कट पोर्शन दिलेला आहे तो कुठे आहे, तर 20 mm या कॉर्नर पासून इथून 20 mm वरती आहे. इथून त्याची ऑब्जेक्टची हाईट किती दिलेली आहे, प्लेट हाईट, दिस प्लेट हाईट इट इज 20 mm फ्रॉम दिस कॉर्नर. आता ओ च्या पोझिशन पासून तो 100 mm वरती हा पॉइंट आणि तिथून 20 mm व्हर्टिकल आहे. म्हणजे इथून काय करायचं, ड्रॉ द व्हर्टिकल लाईन. So this edge is having 20 mm height. Mark 20 mm point. Okay, next, then this line is parallel to length. So draw this line parallel to length. Okay, next, आता हे टोटल लेंथ आपण इथे कॅल्क्युलेट करायचं नाहीये कारण इथे दिलेलं नाही डायमेन्शन. सो फर्स्ट ओ ची पोझिशन मॅच केल्यानंतर हे किती mm हाईट आहे, व्हर्टिकल हाईट 50 mm. सो मार्क द 50 mm. फर्स्ट मार्क द 50 mm. 50 mm मार्क करून घेतलेलं आहे. हे व्हर्टिकल हाईट वरती 50 mm, हे 20 mm घेतलेलं आहे. ओके, हे 100 mm आहे. टोटल लेंथ 100 mm घेतलेली आहे, ही 20 mm आणि इकडून 50 mm घेतलेलं आहे. दिस इज टोटल 50 mm. देन
एक्झॅक्टली दिस टॉप एंड और एज इज पॅरल टू लेंथ. लेंथला पॅरल आहे ना ही. किती एम एम आहे? 30 mm. तर 30 mm साठी काय करायचं? परत एकदा इथून पॅरल लेंथला पॅरल घ्यायचे लाईन आणि 30 mm घ्यायचं. Okay, so take 30 mm. This distance is 30 mm horizontal. पॅरल टू लेंथ घेतलं होतं. आता पॅरल टू हाईट व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तुम्हाला या ठिकाणी हा एल शेप जसा इथं आहे फ्रंट व्ह्यू मध्ये दाखवलेला आहे तसंच या ठिकाणी आपल्याला एल शेप मिळालेलं आहे. ओके, इथंपर्यंत ड्रॉ करून झालं का? इथले कुठलेही मी डायमेन्शन घेतलेले नाहीत. पहिल्यांदा हा 100 mm वरती पॉइंट मार्क केला लेंथ वरती. टेक 20 mm, ड्रॉ द फेंट लाईन पॅरल टू लेंथ. दिस इज लेंथ, पॅरल टू लेंथ लाईन आहे. देन टेक 50 mm हाईट, टेक 50 mm हाईट. जिथं आपल्याला डायमेन्शन मेजर करायची गरज नाही अशा ठिकाणी काय करायचं? साईड चेंज करायची. आता इकडून आपल्याला हे डिस्टन्स परत कॅल्क्युलेट करावं लागणार होतं. त्याच्याऐवजी मी काय केलं, इकडून 50 mm घेतलेलं हाईट आणि हे 30 mm पॅरल टू लेंथ. त्या लेंथला ही लाईन पॅरल आहे. मी पॅरल लाईन 30 mm आणि व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आणि हे दोन्ही क्रॉस होतात त्या ठिकाणी एक्झॅक्ट पॉईंट आपल्याला मिळालेलं. हे डायमेन्शन मेजर करायची काही गरज नाहीये. हे समजलं का सगळ्यांना? येस सर. ओके, नेक्स्ट आता ह्याची याच्यामध्ये आतमध्ये या ठिकाणी कटिंग पोर्शन जो घेतलेला आहे तो आपण नंतर ड्रॉ करूया. मध्ये या ठिकाणी एक रिप आहे, रिप देखील दिलेली आहे, ते देखील नंतर घ्यायचे. पहिल्यांदा विड्थ बघा ऑब्जेक्टची. विड्थ ऑफ द ऑब्जेक्ट इट इज गिवन 50 mm. ओके, सो मार्क द 50 mm टुवर्ड्स द विड्थ साइड. 50 mm घ्यायचं एक्झॅक्टली. हे 50 mm घेतलेलं आहे विड्थ. ओके, पॉइंट मार्क केलेला आहे. देन टोटल हाईट ऑफ द, आता इथं हाईट चेंज होणार नाही, हाईट 50 mm राहणार आहे इकडच्या ब्लॉकची. ओके, सो अगेन टेक पॅरल टू हाईट अँड ड्रॉ द व्हर्टिकल लाईन. हाईटला पॅरल लाईन ड्रॉ केली. या साईडला विड्थ आहे ना, विड्थ किती आहे? 50 mm घेतलेली आहे आणि व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तो. नेक्स्ट, आता इथं कॉर्नर जो जनरेट झालेला आहे त्या कॉर्नर मधून काय करायचं? पॅरल टू विड्थ. ही विड्थ किती आहे? 50 mm विड्थ साईडला, म्हणजे हा तुमचा जो टॉप आहे इकडे बघतोय आपण. तर इथून काय करायचं? पॅरल टू विड्थ परत एकदा लाईन ड्रॉ करायचं. इथं आपल्याला ब्लॉक मिळेल. ओके, तर इथं परत एक कॉर्नर जनरेट झालेला आहे. तर या लाईनला लेंथला पॅरल इथे लाईन असणार आहे, तशीच विड्थला पॅरल इथे एक लाईन असणार आहे. ओके, तर फक्त पॅरल लाईन ड्रॉ करत गेला की तुम्हाला ऑब्जेक्ट क्रिएट होत जाईल. तो बघा, चेक करा. असा एल शेप आहे तो. प्लेट जी आहे ती अशी एल शेप आहे, दाखवले. ओके, हा कॉर्नर देखील बघा. या कॉर्नर पासून विड्थ साईडला काय घेतलेलं नाही आपण. विड्थ ऑब्जेक्टची 50 mm थ्रू आउट असणार आहे. थ्रू आउट 50 mm विड्थ आहे. तर ही देखील लाईन आपण काय करू शकतो? पॅरल टू विड्थ साठी ड्रॉप फेंट लाईन पॅरल टू विड्थ. ही थ्रू आउट विड्थ कशी आहे? 50 mm आहे, म्हणून इथून देखील आपण विड्थ, ही विड्थ डायरेक्शन झाली. आता ही बरोबर विड्थला पॅरल आहे ना लाईन. ओके, तर इथं देखील 50 mm वरती मार्क केला तरी चालेल. ओके, नेक्स्ट पॅरल टू लेंथ घ्यायचं. बघा आता इमॅजिन होतं का? ऑब्जेक्ट कसा आहे? अशा पद्धतीने दिसणार आहे. हाईटची लाईन काय करू या ठिकाणी थोडी रफ केली तरी चालेल. इथपर्यंत ड्रॉ केला का सगळ्यांनी? यस सर. ओके, नेक्स्ट आता ह्याच्यामध्येच बघा या ठिकाणी काय केलेलं आहे? टॉप व्ह्यू मध्ये हा जो पोर्शन दिसतोय टॉप व्ह्यू मध्ये दोन्ही
सायमल्टेनियसली बघत जायचं. टॉप व्ह्यू मध्ये बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, इथं हाफ सर्कल कॅव्हिटी आहे. हाफ सर्कल कॅव्हिटी आहे, ही टॉप व्ह्यू मध्ये दिसते, फ्रंट व्ह्यू मध्ये दिसत नाहीये ती. फ्रंट व्ह्यू मध्ये काय तर थ्रू आउट कॅव्हिटी आहे. डॉटेड लाईन जी दाखवलेली आहे थ्रू आउट, म्हणजे हा जो व्हर्टिकल पोर्शन दिसतो इथं डॉटेड लाईन दाखवलेली आहे. या पोर्शनला ही डॉटेड लाईन इथं आहे, परंतु कॅव्हिटी हाफ सर्कल कुठं आहे, इथं मध्येच आहे. म्हणजे इथं हाफ सर्कल ड्रॉ करायचं आहे आणि ती थ्रू आउट दाखवायची. ओके, तर ह्या टॉप सरफेसला आपण काय करायचं, फर्स्ट हाफ सर्कल ड्रॉ करून घ्यायचं. हाफ सर्कल घ्यायचं. हाफ सर्कलचा या ठिकाणी रेडियस किती दिलेला आहे, हाफ सर्कलचा रेडियस किती दिलेला आहे, 15. हा 15 mm दिलेला आहे. तर ब्लॉक कितीचा प्रिपेअर करावा लागेल आपल्याला हाफ सर्कल ड्रॉ करण्यासाठी या ठिकाणी, वेदिका ब्लॉक किती बाय कितीचा तयार करावा लागेल, स्क्वेअर रोम्बस ज्या ठिकाणी तयार करावा लागतो किती बाय कितीचा तयार करावा लागेल, सेंटर पॉइंट मार्क करून 30 बाय 30. हा 30 बाय 30चा ब्लॉक प्रिपेअर करावा लागेल, कारण त्याला टँजन्शियली तो असणार आहे. ओके, सो फर्स्ट मार्क मिड पॉइंट, हे टोटल 50 mm मिळत आहे, 25 ला बरोबर एक्झॅक्ट मार्क करायचं आहे. ओके, तर 25 mm साठी मार्किंग करून घ्या एक्झॅक्ट. हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? हॅलो, Yes, sir. हा, ड्रॉ द सेंटर लाईन. सेंटर लाईन ड्रॉ करायचे. सेंटर लाईन ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी काय करायचं, 30 बाय 30चा ब्लॉक क्रिएट करायचं. एक्झॅक्ट 30 बाय 30चा 15 mm रेडियस आहे ना, तर दोन्ही साईडला काय करायचं, एक्झॅक्ट पॉइंट मार्क करायचे 15 mm वर. सेंटर पॉइंट पासून इकडे 15 mm. आता इथे 2 पॉइंट मार्क केलेले आहेत. सेम तसेच इथं देखील काय करायचे, पॉइंट मार्क करायचे आणि ब्लॉक प्रिपेअर करायचं एज वरती बरोबर. ओके, तर या ठिकाणी हा रोम्बस क्रिएट केलेला आहे बरोबर ह्या सेंटर पॉइंटला. हे 15 mm आणि 15 mm वरती काय केले, मार्किंग करून घेतलेलं आहे. ड्रॉ द पॅरलल लाईन्स. ओके, तो टॉप व्ह्यू मध्ये दिसतोय. टॉप व्ह्यू मध्ये आता हा शॉर्टर डायगोनल कुठला असणार आहे, सो फ्रॉम दिस कॉर्नर टू दिस कॉर्नर दिस इज अ शॉर्टर डायगोनल. मार्क पॉइंट ए बी. ए आणि बी मार्क केलेला आहे. ओके, नेक्स्ट प्रोसिजर काय आहे, तर अपोजिट मिड पॉइंट. अपोजिट मिड पॉइंट काय असणार आहे इथं, A1 आणि इथं काय असणार आहे A2. A1 A2 मार्क केलेला आहे. आपल्याला आता हाफ सर्कल कुठं पाहिजे, तर या पोर्शनलाच पाहिजे, म्हणून A1 A2 आपल्याला दोन्ही पॉइंट लागणार आहेत. सेम या ठिकाणी B2 पॉइंट लागणार आहे. ओके, इथला हा एवढाच आर्क लागणार आहे. ओके, हाफ सर्कलचा कुठला पोर्शन लागणार आहे, तेवढेच फक्त पॉइंट कनेक्ट करायचे आहेत. सो कनेक्ट A to A1, A to A2 and B to B2. Screen is not clear. आता आहे का विजिबल? तर ते क्लिअर हॅलो, दिसतच नाहीये. क्लिअरच दिसत नाही सर. एकच मिनिट. ओके, आता दिसतंय का व्यवस्थित? हॅलो, रोहित, आता दिसतंय का व्यवस्थित? हा ब्लॉक ड्रॉ केला का या ठिकाणी, रोम्बस ड्रॉ केला का? सर तेच परत एकदा सांगा.
तर सेंटर पॉईंट घ्यायचा. इथं पहिल्यांदा सेंटर पॉईंट मार्क करायचं. ह्या एज वरती सेंटर पॉईंट मार्क करून घ्यायचा. हे 50 mm टोटल विड्थ आहे. तर सेंटर पॉईंट मार्क करून काय करायचं, ऍक्सिस ड्रॉ करायचं, सेंटर लाईन ड्रॉ करायची आणि 15-15 mm वरती, कारण आपल्याला इथं फक्त हाफ सर्कल घ्यायचं आहे. हाफ सर्कलला इथला हा एक आर्क, फर्स्ट आर्क आणि ठिकाणी ड्रॉ करायची गरज नाहीये. तरी देखील आपल्याला वरती मार्क करायचं आहे. 3 mm या साइड आणि ड्रॉ दी पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स ड्रॉ करायच्या आणि तशाच विड्थला देखील पॅरलल लाईन्स ड्रॉ करायच्या. ब्लॉक क्रिएट झाला की शॉर्ट डायगोनल फाइंड आउट करायचा आहे. शॉर्ट डायगोनल ए बी मार्क करून घ्यायचा आहे. ए टू A1 आणि A टू A2 हे कनेक्ट करायचं. आपल्याला आर्क इथं पाहिजे ना. ओके, ए ऍज अ सेंटर पॉईंट यूज करून आपण इथला आर्क ड्रॉ करू शकतो आणि हा सेंटर पॉईंट 2 हा यूज करून इथला आर्क ड्रॉ करायचा. हे दोनच आर्क आपल्याला हवे आहेत. टोटल आयसोमेट्रिक मध्ये ड्रॉ करताना आपल्याला 4 आर्क येतात, परंतु हाफ सर्कल साठी आपल्याला 2च आर्क लागतात आणि त्याच्यासाठी सेंटर पॉईंट आपण फाइंड आउट केलेला आहे. ओके, समजलं का सगळ्यांना? Yes. Yes, sir. ओके, टेक कंपास. कंपास घ्यायचा आहे. कंपास ए पॉइंट वरती ठेवायचा आहे. ए पासून A1 किंवा A2 हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आहे. ओके, अँड ड्रॉ दी आर्क. आर्क ड्रॉ करून घ्यायचा आहे. A1, ए पासून A1 डिस्टन्स कंपास मध्ये घेतलेला आहे. फर्स्ट आर्क ड्रॉ केलेला आहे. आणि त्याचबरोबर काय करायचं, आता सेकंड आर्क ड्रॉ करायचं. सेकंड साठी या ठिकाणी 2 वरती कंपास ठेवायचा. 2 टू A2 डिस्टन्स कंपास मध्ये घ्या आणि अप टू B2 पर्यंत काय करायचं, आर्क ड्रॉ करायचं. ओके, 2 टू A2 और 2 टू B2 डिस्टन्स घेऊन काय केलं, सेकंड आर्क देखील ड्रॉ केलेला. ओके, आता आर्क ड्रॉ केल्यानंतर कॅव्हिटी जी आहे त्याच्यासाठी डॉटेड लाईन इथे दाखवली होती. ती किती MM आहे, तर ही 15 MM वरती डॉटेड लाईन दाखवली होती. आता इथं आर्क ड्रॉ केल्यानंतर काय असणार आहे, एज जनरेट होणार आहे. कुठली एज जनरेट होणार आहे बघा, चेक करा. इथं व्हर्टिकल एज ह्या कॉर्नर पासून हा ऑब्जेक्ट असाच कट केलेला आहे ना थ्रू आउट. हे थ्रू आउट आहे. वरून पासून ते खाली एंड पर्यंत, बेस पर्यंत काय, तर हाफ सर्क्युलर कॅव्हिटी आहे. त्यामुळे ही जी एज आहे, हा जो कॉर्नर आहे, हा कॉर्नर आणि हा कॉर्नर या ठिकाणी 2 कॉर्नर क्रिएट होणार आहेत व्हर्टिकली. ते कसे असणार आहेत, पॅरलल टू हाईट. एक्झॅक्टली पॅरलल टू हाईट असणार आहेत. समजलं का? सगळ्यांना समजलं का काय केलं ते? Yes, sir. हा, आणि वरचा टॉप पोर्शन कसा दिसणार आहे, टॉप पोर्शन दिसणारा फक्त विजिबल पोर्शन साठी मी काय करतो, या ठिकाणी थिक एज वापरतो. टॉप व्ह्यू मध्ये असाच शेप दिसतोय का बघा, टॉप व्ह्यू मध्ये सेम तसाच शेप दिसतोय. मी तो पहिला हायलाइट केलेला आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये अजून एक काय राहिलेलं आहे, तर जसा या ठिकाणी तुम्ही वरती आर्क जसा ड्रॉ केला तसंच खाली देखील इथं आर्क असणार आहे, कारण की थ्रू आउट तसंच कट केलेलं आहे. इथं काहीतरी मिसिंग वाटतंय ना. हॅलो, हो सर. हा, मग हा जो इथं आर्क येणार आहे तो कसा ड्रॉ करायचा, कोण सांगू शकेल का? काल जे प्रॉब्लेम झालं होतं, आर्क कसा ड्रॉ करणार होता खाली. इथं आर्क घ्यायचंय, सेम असा वरती आहे तसाच इथं आर्क येणार आहे. इथं वरती A1 टू A2 जो आर्क ड्रॉ केलाय तसाच आर्क इथं देखील येणार आहे. तो कसा ड्रॉ करायचा, Draw the line vertically. हा, म्हणजे व्हर्टिकली काय करायचंय, ए पासून व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. ए Take a पॉइंट जो आहे तो distance काय करा, between. Take a distance between the center हा, to A point A. Then that नाही distance मग त्या लाईन खाली नाही, घ्यायचं ना. पहिल्यांदा काय, हा बरोबर बरोबर, खालीच घ्यायचं आहे. परंतु हाईट किती आहे ऑब्जेक्टची, ही हाईट किती दिली टोटल, ही हाईट किती आहे, 50.
50 mm म्हणजे इथं वरती जो आर्क आहे तो 50 mm खाली यायला पाहिजे ना, बरोबर इथं यायला पाहिजे, म्हणजे 50 mm खाली घ्यायला पाहिजे हाईट नुसार. ओके, मग 50 mm आर्क खाली येणार म्हटल्यानंतर त्याचा सेंटर पॉइंट देखील किती mm खाली यायला पाहिजे? रोहित, सानिका, सेंटर पॉइंट किती mm खाली घ्यायचं? 50 mm. करेक्ट, 50 mm खाली घ्यायला पाहिजे. ए पॉइंट जो त्याला नाव दिलेलं आहे, ओके, ए डॅश ऍज अ सेंटर पॉइंट. ए डॅश सेंटर पॉइंट घ्यायचा. आता पहिल्यांदा परत काय करावं लागेल, त्या आर्क साठी जी रेडियस घेतली होती ए पासून A1 ही रेडियस कंपास मध्ये परत पुन्हा घ्यायची. A2 A1 ची रेडियस कंपास मध्ये घ्यायचे. ए डॅश इज द सेंटर. ए डॅश काय झाला तुमचा? सेंटर झाला. A1 कुठे शिफ्ट होणार आहे? या कॉर्नरला. इथं A1 डॅश मार्क करतो मी. A1 डॅश कुठे येणार आहे? या पॉइंटला इथे येणार आहे, हा इथला. ओके, तर हे डिस्टन्स काय करायचं, वरती घेतलेलंच डिस्टन्स परत इथे घेऊन A1 डॅश पासून काय करायचं, आर्क ड्रॉ करायचा. झाला, कम्प्लीट झाला तो पार्ट. समजलं का सगळ्यांना? Yes, sir. सर आता काय केलं याच्यामध्ये बघा, हा A1 पासून A2 पर्यंत हा जसा इथं आर्क आहे तसाच इथं खाली देखील आर्क जनरेट होणार आहे, कारण की तसं मटेरियल कट केलेलं आहे. ओके, मटेरियल काय केलंय, थ्रू आउट वरून टॉप पासून बॉटम पर्यंत कट केलेलं आहे. मग इथं जसा A1 टू A2 हा आर्क ड्रॉ करण्यासाठी आपण सेंटर पॉइंट कुठला यूज केला? ए यूज केला, ए ऍज अ सेंटर पॉइंट. ओके, तर टोटल ह्याची हाईट हे कुठे ड्रॉ केलेलं आहे, तर टोटल हाईट 50 mm वरती ड्रॉ केलेलं आहे. 50 mm वरती आहे तो. मग आता इथं आर्क जो येणार आहे, बेसला येणार आहे, एक्झॅक्ट बेसला, या हाईटच्या इथं बेसला येणार आहे आर्क, तो हा आर्क. मग हा आर्क जो ड्रॉ करायचा आहे त्याच्यासाठी हा सेंटर पॉइंट देखील काय करायला पाहिजे, आर्क 50 mm ने शिफ्ट होणार. तसंच ए पॉइंट सेंटर पॉइंट देखील 50 mm खाली घेतलेला आहे, तो ए डॅश हे 50 mm खाली घेतला इथं. ओके, 50 mm खाली घेतला आणि डिस्टन्स काय घेतलं, ए पासून A1 घ्या. ए पासून A1 जिथं होतं तसंच तो खाली इथे ट्रान्सफर केलाय बघा, A1 डॅश. ओके, तर हे डिस्टन्स जे होतं ए पासून A1 चं डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आणि इथं आर्क ड्रॉ करायचा परत. म्हणजे हा पार्ट कम्प्लीट झाला, एक पार्ट कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट आता याच्यामध्ये काय, रिब आहे. हे समजलं का सगळ्यांना आता? यस सर. ओके, नेक्स्ट काय, याच्यामध्ये एक रिब दिलेली आहे. रिबची पोझिशन बघा या ठिकाणी. रिब कशी आहे, इन्क्लाइन दिलेली आहे. इन्क्लाइन ती कुठे दिसते, टॉप व्ह्यू मध्ये दिसते. एक्झॅक्ट सेंटर लाईन त्याची थिकनेस किती आहे, विड्थ किती आहे, 10 mm आहे. ओके, सेंटर पॉइंट पासून दोन्ही साईडला किती mm घ्यायचं आहे, तर 5-5 mm घ्यायचं आहे. किती mm घ्यायचं आहे, 5 mm. फॉर धिस साइड 5 mm आणि या साईडला देखील 5 mm वरती पहिल्यांदा मार्किंग करायचं. तर पहिल्यांदा 5-5 mm साठी मार्किंग करून घ्या दोन्ही साईडला. ओके, पॉइंट मार्क केले ते तुम्हाला दिसणार नाही. दोन्ही साईडला सेंटर पॉइंट पासून दोन्ही साईडला 5-5 mm वरती मार्किंग करून घ्यायचं. आणि तो जसा इथं दिसतोय ह्या टॉप एंडला, म्हणजे तो इथं दिसतो वरती जो शेप दिलेला आहे टॉप व्ह्यू मध्ये, त्याच्या बरोबर सेंटरला आहे तो विड्थ. टॉप व्ह्यू मध्ये दोन्ही कंबाईन करून चेक करायचं. इथं जरी इन्क्लाइन दिसत असला तरी त्याची पोझिशन कुठे दिसतंय, टॉप व्ह्यू मध्ये. तो एक्झॅक्ट मिडलला आहे ऑब्जेक्टच्या. रिप जी आहे ती एक्झॅक्ट मिडलला आहे आणि सेंटर लाईन पासून दोन्ही साईडला 5-5 mm वरती टॉप एंडला स्टार्ट होते. आणि एंड कुठे होते, तर ह्या बेस प्लेटला या ठिकाणी दाखवलेलं आहे. ह्या बेस प्लेटला म्हणजे ह्या इथे एंड होते, इथं कुठेतरी मध्ये. तर त्याचा सेंटर पॉइंट मार्क करून घ्यायला पाहिजे. ते देखील विड्थ किती आहे, 50 mm विड्थ आहे. तर 25 mm साठी पहिल्यांदा काय करायचं, मार्किंग करून घ्यायचं. 25 mm मार्किंग करून घेतल्यानंतर दोन्ही साईडला 5 mm फॉर वन साइड, 5 mm फॉर अदर साइड मार्किंग करून घ्यायचं. हे एक्झॅक्ट मिड पॉइंट घेतला याचा 50 mm चा. एक्झॅक्ट मिड पॉइंट किती घेतला, 25 mm वरती घेतला आणि तिथून 5 mm मार्क करून घ्यायचं. ओके, आणि डायरेक्टली काय करायचं, एंड पॉइंट हे कनेक्ट करायचे. रिप कशी असणार आहे, इथून स्टार्ट होणार आहे आणि इथे एंड होणार आहे. ओके, आता तसंच या ठिकाणी कॉर्नर जसा जनरेट झालेला आहे तसंच काय असणार आहे रिब साठी. इथून मी काय करतो, पॅरलल टू लेंथ. पॅरलल टू लेंथ साठी काय करतो, ही लाईन अशीच एक्सटेंड तिथं करतो.
आता बघा थोडं इमॅजिन होतं का? ओके, समजलं का सगळ्यांना? इथपर्यंत ड्रॉ केलं का? समजलं का सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ओके, आता याच्यामध्ये फक्त जो व्हिजिबल पोर्शन आहे तेवढाच मी काय करतो, डार्क करतो. इथून येणारी ही लाईन डार्क केलेली नाहीये, तो इथपर्यंतच पोर्शन दिसणार आहे. ओके, बघा हा टॉप व्ह्यू मधून बघितल्यानंतर हा बरोबर एक्झॅक्ट सेंटरला असणार आहे. आता याच्यामध्ये काय राहिलेलं आहे, हा स्लॉट राहिलेला आहे. आता हा स्लॉट डायरेक्ट इथं मार्क करता येत नाही, तर तो पहिल्यांदा काय करायचा, इथं ऍक्च्युअल मध्ये ड्रॉ करायचा आहे. कारण 45 डिग्री अँगल आहे. आपण ऑलरेडी इथं काय घेतलेलं आहे, 30 डिग्री अँगल घेतलेला आहे. आणि परत त्याच्यामध्ये हा काय आहे, तर याच्यामध्ये त्याला इन्क्लिनेशन 45 दिलेलं आहे. डायरेक्ट घेता येईल का? नाही घेता येणार. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये विथ डायमेन्शन इथं पहिल्यांदा ड्रॉ करावं लागेल आणि ते पॉईंट मार्क करावं लागतील. ओके, तर ही कॅव्हिटी जी आहे, या कॅव्हिटीसाठी आपल्याला पहिल्यांदा ऍक्च्युअल इथे जसं दाखवलेलं आहे त्या पद्धतीनेच ड्रॉ करावं लागेल. म्हणजे कसं, ते इकडे लक्ष द्या फक्त. सगळ्यांचं लक्ष आहे काय? ड्रॉ करायचं थांबवायचं आणि इकडे लक्ष द्या. हा पोर्शन, कुठला पोर्शन सांगतो? हा एवढाच पोर्शन, सर्कल केलेला पोर्शन जो आहे, ही कॅव्हिटी आहे. तर इथून कॅव्हिटी थ्रू आउट ऑब्जेक्टला आहे. तर अशा ज्या वेळेला येईल 45, 30 डिग्री असे वेगळे अँगल जेव्हा दिलेले असतील, डायरेक्टली इथं घ्यायचे नाही येत. ते अँगल इथं डायरेक्टली घेता येत नाही. तर त्यासाठी काय करायचं, ऍक्च्युअल मध्ये पहिल्यांदा साईडला ड्रॉ करायचं. ओके, सेंटर लाईन एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करावी लागेल. तिथंच साईडला कन्स्ट्रक्शन करा. ही एक सेंटर लाईन घेतली याच्यामधली. ओके, तर याच्यामध्ये ही कॅव्हिटी जी आहे, पहिल्यांदा बेसला किती आहे, 30 एम एम, म्हणजे दोन्ही साईडला 15 एम एम वरती मार्किंग करून घ्यायचं. टेक 15 एम एम फॉर बोथ साइड. हे 15 एम एम वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. ओके, आणि प्रोटेक्टर यूज करून काय करायचं, 45 डिग्रीला लाईन ड्रॉ करून घ्यायचे. ड्रॉ 45 डिग्री फॉर वन साइड. इथे देखील 45 डिग्री साठी मार्क करून घ्यायचं. दोन्ही साईडला 45 डिग्री साठी मार्क करून घ्यायचं आणि फेंट लाईन ड्रॉ करायची. ओके, हा अँगल जो आहे तो किती आहे, 45 डिग्री. दोन्ही साईडला 45 डिग्री अँगल घेतलेला आहे. आणि डेप्थ किती एम एम दिली रे त्याची, 10 एम एम डेप्थ दिलेली आहे. तर डेप्थ 10 एम एम साठी काय करायचं आहे, तर व्हर्टिकली 10 एम एम साठी मार्किंग करायचं. ओके, तर ऍक्च्युअल शेप बघा त्याचा कसा आहे, तर तुम्ही थोडा डार्क करतो. ओके, तर हे टोटल डिस्टन्स जे घेतलेलं आहे, ऍक्च्युअल मध्ये कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. अँग्युलर जर दिलेलं असेल तर हे ऍक्च्युअल मध्ये कन्स्ट्रक्शन मी परत एकदा केलेलं आहे. कारण की अँगल आपल्याला आयसोमेट्रिक मध्ये डायरेक्ट मार्क करता येत नाही, कारण ऑलरेडी आपण 30 डिग्री घेतलेलं आहे. तर हे 30 एम एम आहे. आणि हे जे आहे हाईट, जे डेप्थ ही जी घेतली ही 10 एम एम घेतलेली आहे. दोन्ही साईडला 45 डिग्री अँगल आहे. ओके, तर हे पहिल्यांदा साईडला विथ डायमेन्शन ड्रॉ करायचं आहे. इथं जे अँग्युलर आलेलं आहे पार्ट, म्हणजे ऑड शेप मध्ये कट केलेला आहे, तो ऑलरेडी इथं काय करायचं, विथ डायमेन्शन ड्रॉ करायचा. ड्रॉ केला का सगळ्यांनी? Yes, sir. हा, नेक्स्ट आता काय करावं लागेल, नेक्स्ट काय करायचं आहे, तर इथं लेंथ साईडला, ही लेंथ आहे ना, टोटल लेंथ किती आहे, 100 एम एम. इथून किती एम एम आहे, आतमध्ये 20 एम एम. डायमेन्शन आपण डायरेक्ट 20 एम एम साठी मार्क करू शकतो, तर अँगल घेऊ शकत नाही. इथं 20 एम एम साठी मी ऑलरेडी एक पॉइंट मार्क केला होता सुरुवातीला. तिथं काय करतो, एक्झॅक्ट पॅरलल टू हाईट काय करायचं, ड्रॉ द वर्टिकल लाईन ड्रॉ करायचे. एक्झॅक्ट 20 एम एम वरती मार्क केलेलं आहे, 20 एम एम आहे. आणि व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेली आहे. तर व्हर्टिकल लाईन ड्रॉ केल्यानंतर काय करायचं, नेक्स्ट चेक करा काय करतो.
तर याच्यामध्ये डिस्टन्स जे आहे हे किती एम आहे 30 mm. तर इथून काय करायचं आहे दोन्ही साईडला 15 mm वरती मार्किंग करून घ्यायचं. ओके, दोन्ही साईडला काय केलेलं आहे 15 mm वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. हे डिस्टन्स 20 mm घ्यायचं आहे. मार्क केला का दोन्ही साईडला 15 mm वरती? Yes, sir. Yes, sir. हा, हे 15 mm घेतलेलं आहे, हे 15 mm वरती मार्क केलेलं आहे. नेक्स्ट आता ह्याची हाईट किती घ्यायची आहे? इथून डेप्थ किती किती सांगितलेलं आहे 10 mm सांगितलेलं आहे. तर 10 mm साठी देखील मार्क करून घ्यायचं. पॉईंट 10 mm साठी मार्क करून घेतलेला आहे. आणि तिथून काय करायचं आहे पॅरल टू लेंथ लाईन ड्रॉ करायची आहे. पॅरल टू लेंथ एक फेंट लाईन ड्रॉ करायची आहे. ही फेंट लाईन ड्रॉ केलेली आहे इथं. ओके, फेंट लाईन ड्रॉ केलेली आहे. देन टेक अ डिस्टन्स. आता हे ऍक्च्युअल मध्ये जे ड्रॉ केलेलं आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे. सेंटर पासून हे डिस्टन्स घ्यायचं आहे. कंपास घ्यायचा, सेंटर पासूनचं डिस्टन्स घ्यायचं आहे आणि ते काय करायचं दोन्ही साईडला मार्क करायचं या ठिकाणी. चुकलेले काय समजा 15. तर याच्यामध्ये डायमेन्शन मध्ये थोडस करेक्शन असणार आहे. इथं 30 ज्या ठिकाणी घेतलेलं आहे ओके, तर ते डायमेन्शन जर घेतले तर ते आउटसाइडला जातो. तो आउटसाइडला चाललाय ना सगळ्यांचं? Yes, sir. Sir. हा, मग हे डायमेन्शन जे आहेत हे चुकलेले आहेत. तर ते काय करायचं आता आपण ऍझ्युम करायचं, थोडंसं त्यामध्ये काय करायचं मॉडिफिकेशन करायचं. याच्यामध्ये घेत असताना आपण काय करूया डेप्थ जी 10 mm सांगितलेली आहे. आता हे 10 mm जर डेप्थ आतमध्ये घेतली तर या ठिकाणी काय होतं आउटसाइडला जातो ना बराचसा तो. तर डेप्थ काय करूया याच्यामध्ये डेप्थ आपण 5 mm घेऊया याच्यामध्ये. म्हणजे काय होईल तो परत खाली येईल. इथे काय करायचं डेप्थ काय करायचं 5 mm घ्यायचं. 5 mm वरती काय करा परत एक लाईन ड्रॉ करा फेंट लाईन. इथं देखील तसंच काय करायचं 5 mm वरती फेंट लाईन ड्रॉ करायचे. ते 20 mm घेतले त्याच्या पुढे 50 mm घ्यायचं आहे ना? 15 mm घ्यायचं ना? हा, तेच म्हटलं काय चुकलेलं लक्ष नाहीये. बरोबर बरोबर, मी पॉइंट तिथंच घेतले ना मार्क केले. तिथून 30 mm पुढे घ्यायचं. सॉरी, लक्ष आहे कोणाच तरी? नाही नाही, काय चेंज करायला लागत नाही, डायमेन्शन करेक्ट आहेत. मग मी त्याच पॉइंटला तिथंच कन्सिडर केला. हे 20 mm पासून इकडे 30 mm घ्यायचंय. सेम प्रोसेस रिपीट करा. हे डिस्टन्स काय करा 20 mm घेतलेलं आहे. 20 mm पासून हे 15 mm आणि इकडे 15 mm घ्यायचं. सेंटर पॉइंट मार्क करा आणि डेप्थ किती mm घ्यायचे 10 mm डेप्थ घ्यायचे. ओके, अँड ड्रॉ द लाईन. लाईन ड्रॉ केलेली आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर हे 10 mm डेप्थ साठी ड्रॉ केल्यानंतर काय करायचं कंपास मध्ये डिस्टन्स सेंटर पॉइंट पासून ऍक्च्युअल आहे तसं ड्रॉ करा. हे घेताना मी इथं चुकलो होतो. 20 mm जे होतं त्या ठिकाणी 20 mm ला सेंटर पॉइंट घेतला होता. तिथून 15 mm आणि परत पुढे येतो. ओके, तर हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आणि दोन्ही साईडला मार्क करायचं पॉइंट. दोन्ही साईडला मार्किंग करायचं. मार्किंग केल्यानंतर तुम्हाला जे 2 पॉइंट्स मिळतात ते पॉइंट्स कसे कनेक्ट करायचे तर परत एंड पॉइंट या ठिकाणी डायरेक्टली कनेक्ट करू शकतो. हे समजलं का कसा ड्रॉ केला? तर हे 20 mm इथं घ्यायचं आहे. इथून 15 mm वरती सेंटर, वरती हे 10 mm घ्यायचं आहे आणि करायचंय.
आणि हे जे एंड पॉइंट्स घेतलेले आहेत ते कुठून घेतले? फ्रॉम सेंटर टू दिस एंड पॉइंट टेक अ डिस्टन्स इन कंपास, कंपास मध्ये घ्यायचं आणि मार्किंग करायचं. समजलं का? हॅलो. Yes, sir. हा, आता इथं अनेक एज एक जनरेट होते ह्या पॉइंट पासून अशी आत जाणारी, कारण की तो थ्रू आउट तसा स्लॉट आहे ना. तर पॅरलल टू विड्थ रोलर काय करायचं? पॅरलल टू विड्थ घ्यायचंय. पॅरलल टू विड्थ घेऊन काय करायचं? ह्या कॉर्नर पासून अशी एक लाईन ड्रॉ करायची आहे, कारण की तो स्लोप आहे ना तसा. इथं एज एक जनरेट होणार आहे, ही लाईन इथं ड्रॉ करायची. ड्रॉ केला का? Yes, sir. प्रॉब्लेम समजला का सगळ्यांना? हॅलो. येस सर. हा प्रॉब्लेम सगळ्यांना Yes, समजला? sir. कुणाला काय पुढचा प्रॉब्लेम घेऊया का? पुढचा प्रॉब्लेम घेऊया का? काय बोलत होते? Yes, sir. हा, 2च मिनिट. ओके, तर हा सेकंड प्रॉब्लेम आपण आता आज घेणार आहे. डायमेन्शन सगळे दिसतात का सगळ्यांना? विजिबल आहे का प्रॉब्लेम? हॅलो. येस सर. ओके, तर उद्या प्रॅक्टिकल जे आहे त्या प्रॅक्टिकलला आयसोमेट्रिकचे आपण राहिलेले एक 4 प्रॉब्लेम आणि परत घ्यायचेच आहेत. ओके, तर हा देखील प्रॉब्लेम काय करा, मी प्रॉब्लेम आता सोडवून देतो. तर त्याच्यानंतर काय करायचं, तर तुमची मिड सेमिस्टर जे असणार आहे त्या मिड सेमिस्टर साठी परत आपण रिव्हिजन घेणार आहे. कधीपासून? गुरुवारपासून. गुरुवार आणि शुक्रवारचे 2 लेक्चर जे आहेत त्याच्यासाठी परत एकदा रिव्हिजन घ्यायचे. मग त्याच्यामध्ये आणि काय तुम्हाला शंका असतील तर त्या विचारला तरी पण चालेल. ओके, हे डायमेन्शन सगळ्यांना दिसतात का? लेंथ हाईट विड्थ कॅल्क्युलेट करून सांगा मला किती आहे या ऑब्जेक्टची. सर डायमेन्शन दिसत नाही. बघा जरा व्यवस्थित दिसतात का? नाही सर. अजून पण दिसत नाहीये? Blur दिसतंय sir. आता तर डायमेन्शन दिसतात का? 30, 15, 15, 20, 40, 70, 16, Yes, sir. 20 Yes, आणि sir. हा, मग आता लेंथ हाईट विड्थ कॅल्क्युलेट करा ऑब्जेक्टची. Length 90. लेंथ 90. 90. लेंथ, हा, लेंथ 90 mm आहे. 30 प्लस 30 प्लस 15 प्लस 15 टोटल 90 mm लेंथ झाली. विड्थ ऑफ द ऑब्जेक्ट, हाईट ऑफ द 60. ऑब्जेक्ट, Width of object 60 and height of object 70. Height हा 70. करेक्ट करेक्ट. हे साईडला लिहून ठेवत जा. 20 हा सर. हाईट 70. करेक्ट, 70 बरोबर. तर परत सेम 60 प्रोसिजर लिहिली. या ठिकाणी. हाईट 70, उलट झालं का? 70 हाईट आणि 60 mm विड्थ.
ओके, नेक्स्ट काय करायचं, ड्रॉ द हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायचं आणि याच्यामध्ये फर्स्ट मार्क द परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायचे, देन मार्क द पॉइंट 30 डिग्री साठी पॉइंट मार्क करायचे. ड्रॉ केले, ओ ची पोझिशन मार्क करायचे. ओके, हाईट या ठिकाणी फिक्स असणार आहे. लेंथ कुठल्या साईडला येणार आहे आता सुमित? लेंथ कुठल्या साईडला येणार? ओ ची पोझिशन दिलेली आहे बघा, चेक करा. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दिलेला आहे. ओ ची पोझिशन दिलेली आहे. रोहित, राइट हँड साइड. Right. हा बरोबर. Right. परत लेंथ कुठे येणार आहे? राईट हँड साईडलाच येणार आहे. इथे लेंथ मार्क करून ठेवा, लेंथ या साईडला आणि विड्थ राहिलेली या साईडला येणार आहे. ओके, तर आता टोटल बघा याच्यामध्ये कसं दिलेलं आहे. ही देखील काय आहे, एक एल शेप प्लेटच आहे. एल शेपच आहे. पहिल्यांदा काय करावं लागेल, टोटल आपल्याला विड्थ साईडला आपण टॉप व्ह्यू कडून जाऊ. टॉप व्ह्यू पहिल्यांदा काय चेक करूया, विड्थ ऑफ द ऑब्जेक्ट किती आहे, 60 mm. म्हणजे ओ पासून एक्झॅक्टली 60 mm वरती पहिल्यांदा मार्क करून घ्यावं लागेल. ओके, आता या ठिकाणी प्लेट थिकनेस किती सांगितले, 20 mm सांगितलेले. ओके, फ्रंट व्ह्यू मध्ये तर 20 mm साठी इथं मार्किंग करून घेऊया. किंवा साइड व्ह्यू मध्ये देखील गेला तरी पण चालेल, लेंथ वाईज इकडून घेतला तरी चालेल. पहिल्यांदा काय केलेलं आहे, 20 mm. टोटल लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट किती आहे, 90 mm. 90 mm साठी मार्क केला तरी पण चालेल. तिथून काय करायचं, व्हर्टिकल हाईट ड्रॉ करायचं. हे टोटल किती घेतलं, 90 mm. या साईडला 90 mm वरती पॉइंट मार्क केलेला आहे. ओके, आणि तिथून काय करायचं, व्हर्टिकली 70 mm साठी हाईट साठी लाईन ड्रॉ करायची. ओके, ही 70 mm ची लाईन ड्रॉ केलेली आहे. हे टोटल 90 mm घेतलेलं आहे. आता ऑब्जेक्ट मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये या साईडला इथं काय असणार आहे, इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करावी लागेल. पॅरलल टू लेंथ लाईन ड्रॉ करायचे. ही लाईन ड्रॉ केलेली आहे. ही व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, ही व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेली आहे. आणि ही टोटल लेंथ ही जी आहे या कॉर्नर पर्यंत हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती आहे कॅल्क्युलेट करून सांगा. या एज पर्यंत डिस्टन्स किती mm येणार आहे? या एज पासून ह्या कॉर्नर पर्यंत डिस्टन्स किती असणार आहे? 60. करेक्ट, 60 mm असणार आहे. तर 60 mm साठी मार्क करा पॉइंट. हे टोटल 60 mm इथं आलेलं आहे. आणि त्या पॉइंट पासून काय करायचं, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची. ओके, व्हर्टिकल लाईन ड्रॉ केलेली आहे. आता व्हर्टिकल लाईन ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी काय केलेलं आहे, 16 mm, 70 - 16 mm किती झाले, 70 - 16 किती राहिले, 50.
हा 54. 54 मायनस 20, हे 20 देखील मायनस करायला पाहिजे ना, इथून ही टोटल घ्यायची म्हटलं तर 70 मधून 20 गेले 34. 50, हा 34 mm. तर करेक्ट 34 mm वरती काय करायचं, पॉइंट मार्क करून घ्यायचं. हे डिस्टन्स जे घेतलेलं आहे हे 34 घेतलेलं आहे. ओके, हे 20 mm, परत हे काय झालं 34 आणि इथून परत 16 mm होतं. डायरेक्ट 34 ला मार्क केलेलं आहे. म्हणजे वरून डायरेक्ट आपण काय करू शकतो, कॉर्नर पासून इथं हाईट जर 70 mm जर घेतलेलं असेल, हा 70 mm चा पॉइंट आपण डायरेक्ट कनेक्ट करू शकतो. ओके, हे दोन्ही पॉइंट कनेक्ट केले. इथपर्यंत ड्रॉ केला का, हा शेप मिळाला का बघा तुम्हाला. Yes, sir. हा, Yes, sir. आता इकडून फ्रंट व्ह्यू आपण बघतोय. इथं पाहिलं तर विसरत असाल तर फ्रंट व्ह्यू इकडे लिहून ठेवा. फ्रंट व्ह्यू मध्ये जसा शेप आहे तसाच इथे येतो. आता विड्थ चेंज होणार आहे का बघा. थ्रू आउट ऑब्जेक्ट विड्थ किती mm आहे, विड्थ किती mm राहणार आहे, 60 mm. 60 mm. तर 60 mm साठी आपण काय करणार आहे, तर प्रत्येक हा कॉर्नर असेल किंवा इथं कॉर्नर असेल किंवा इथं कॉर्नर असेल, तर विड्थला पॅरलल इथं कुठेही लाईन नाही आहे. ऍक्च्युली हे फ्रंट सरफेसला इथं आहे. तर विड्थला पॅरलल आपल्याला काय करावं लागेल, इनिशियली वी रिक्वायर टू ड्रॉ द पॅरलल लाईन्स. या प्रत्येक कॉर्नर मधून लाईन्स ड्रॉ करा पॅरलल टू विड्थ. विड्थला पॅरलल लाईन ड्रॉ करायची. ऑलरेडी आपण इथे किती mm घेतलेलं आहे, 60 mm घेतलेलं आहे. तर हे पॅरलल याला काय घेतलं या ठिकाणी मी घेतल्यानंतर परत पॅरलल टू लेंथ, पॅरलल टू लेंथ घेतलेलं आहे. तिथून परत पुन्हा व्हर्टिकल हाईटची लाईन पाहिलं तर त्या ठिकाणी हाईट रफ करा. ओके, ड्रॉ द व्हर्टिकल लाईन. या ठिकाणी ही लाईन जी आहे ती तशीच एक्सटेंड करायची आहे. आणि आता इथं ह्या दोन लाईन समजल्या का कशा घेतल्या ते, हा बोला. क्लिअर दिसा ना. आता दिसतंय का क्लिअर. येस सर. हा, तर हे किती mm घेतलं होतं, ऑलरेडी 60 mm घेतलं होतं. ह्या लाईनला ही लाईन पॅरलल येणार, कारण विड्थच्या साईडला ही लेंथच्या लाईनला ही लेंथची लाईन पॅरलल, परंतु ही विड्थ आहे 60 mm, हे तसंच 60 mm घेतलेलं आहे. ओके, आणि तशीच व्हर्टिकल हाईट इथं जसं 34 mm आहे तसंच इथं 34 mm वरती असणार आहे. ओके, हे थ्रू आउट तसंच ऑब्जेक्ट आहे. आणि ही लाईन, या लाईनला आता इथे पॅरलल लाईन घ्यायची आहे. इथं डायरेक्ट तुम्ही ह्या एजला लेंथला पॅरलल घ्यायची नाही. इथं ऑब्जेक्ट बघा इन्क्लाइन 60 mm साठी इथं काय केलंय, खाली आलेला आहे तो. ओके, तर या ठिकाणी काय करायचं आहे, ही जी लाईन आहे या लाईनलाच इकडे देखील पॅरलल लाईन घ्यायची आहे. ओके, ती थ्रू आउट पहिल्यांदा मग मार्क करत असताना तुम्ही विड्थ इथं डिस्टन्स 60 mm वरती पॉइंट मार्क करू शकता आणि हे कनेक्ट करू शकता किंवा डायरेक्ट इथून ठिकाणी तुम्हाला तो पॉइंट मिळेल. हे समजलं का सगळ्यांना. हे कसं घेतलं, ही लाईन या लाईनला पॅरलल घेतली आणि इथून ड्रॉ केली. ओके, आता थोडंफार इमॅजिन झालं असेल. तो व्हर्टिकल पार्ट जो असणार आहे तो इथं आहे, त्याच्यामध्ये इथे एक स्लॉट दिलेला आहे. ओके, आणि खाली या ठिकाणी हाफ सर्क्युलर घ्यायचं आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी होल दाखवायचं. इथंपर्यंत ड्रॉ करून झालं का सगळ्यांचं. Yes, sir. ओके, आता याच्यामध्ये बघा, तर बेस या ठिकाणी ही जी प्लेट आहे, बेसला प्लेट जी दाखवली आहे, ह्या बेस प्लेटला हाफ सर्कल दाखवलेला आहे. ओके, हाफ सर्कलची रेडियस किती आहे, 30. तर डायमीटर किती असणार आहे याचा, 60. आता हाफ सर्कल साठी आपल्याला इथं ब्लॉक किती बाय कितीचा प्रिपेअर करावा लागेल, 60 बाय 60चा. ओके, तर ऑलरेडी हे 60 mm घेतलेलंच आहे. या साईडला देखील चेक करा हे किती mm येतं. हे टोटल देखील 60 mm आहे का बघा, चेक करा. या पॉइंट पासून हे 60 mm आहे, हे 30 आणि इथून परत 30. ओके, या पॉइंट पासून हे 30 mm, इथून 30 mm, म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला हा जो ब्लॉक मिळालेला आहे रोम्बस, तो कितीचा आहे, 60 बाय 60चाच मिळालेला आहे आणि इथं तो हाफ सर्कल येणार आहे. ओके, तर याचे पहिल्यांदा सेंटर पॉइंट मार्क करा. मार्क द सेंटर पॉइंट एक्झॅक्टली 30 mm
सगळ्या साइड वरती 30 mm वरती मार्किंग करून घ्यायचं. ओके, and then draw the faint lines. Faint lines draw करायचे. ओके, सेंटर लाईन ड्रॉ करा. 1 mm देखील चुकायला नको अशा पद्धतीने व्यवस्थित ड्रॉ करा, म्हणजे तुम्हाला ते आर्क व्यवस्थित मिळतील दोन्ही. आणि त्याचबरोबर मध्ये होल देखील आपल्याला काय करायचं, परत ड्रॉ करायचं. ओके, ड्रॉ केल्यानंतर शॉर्ट डायगोनलला मार्क करायचं ए पॉइंट अँड बी पॉइंट. परत मार्क केलेला आहे. अपोजिट कॉर्नर A1, A2, B1, B2 सगळे पॉइंट मार्क केलेत, परंतु फुल सर्कल घ्यायचं नाही. आपल्याला कुठं आर्क पाहिजे, एवढ्याच पोर्शन मध्ये आर्क पाहिजे. तर कनेक्ट करताना बघा, चेक करा मी काय काय कनेक्ट करतो. B2 B1 आणि B2 B, बी पासून B2 आणि बी पासून B1 कनेक्ट करायचं. आणि नेक्स्ट आपल्याला कुठला आर्क पाहिजे, ए पासून A1. A1 कनेक्ट केल्यानंतर या ठिकाणी क्रॉस जो होणार आहे त्या ठिकाणी पॉइंट काय असणार आहे, 1. ओके, हे समजलं का सगळ्यांना? हॅलो, अंकुश, Yes, sir. अक्षता, सत्यजित. Yes, sir. हा, तर नेक्स्ट काय करायचं आहे, टेक अ डिस्टन्स फ्रॉम बी टू B1. बी पासून B1 पर्यंत डिस्टन्स घ्यायचं आहे. आता या ठिकाणी हाफ सर्कल आहे ना टॉप व्ह्यू मध्ये. टेक अ डिस्टन्स बी टू B1 और B2, कुठले एक डिस्टन्स घ्या कंपास मध्ये आणि ड्रॉ द आर्क. ओके, ड्रॉ केलं सगळ्यांनी? ड्रॉ केलं सगळ्यांनी? Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट टेक A1 एज अ सेंटर पॉइंट. आता 1 एज अ सेंटर पॉइंट घ्यायचं आहे आणि डिस्टन्स कुठलं घ्यायचं आहे, A1. A1 घ्या किंवा B1 डिस्टन्स घ्या आणि तिथून पुढचा आर्क कंप्लीट करायचा आहे. बघा, हाफ सर्कल मिळालं का? 1 एज अ सेंटर पॉइंट घेतला, B1 किंवा A1 डिस्टन्स घेतला आणि आर्क ड्रॉ केला. ओके, ड्रॉ करून झाला? Yes, sir. Yes, sir. आता सेम आर्क जसा इथं घेतला तर ऑब्जेक्ट तसाच थ्रू आउट आहे. आपण काल जो प्रॉब्लेम बघितला होता, काल एक प्रॉब्लेम बघितला होता, त्याच्यामध्ये काय बघितलं होतं, तर या ठिकाणी प्लेटला सेम जसा वरती आर्क होता तसंच खाली होता आणि पॉइंट कसे केले होते, खाली शिफ्ट केले होते या हाफ सर्कल साठी. मी आतला होल पहिल्यांदा घेतलेला नाहीये, ह्यातला हा नंतर घ्यायचा आहे. सेम तीच प्रोसिजर रिपीट करायची आहे या ठिकाणी. ओके, तर या ठिकाणी पॉइंट कुठले कुठले शिफ्ट करायला लागतील आणि किती MM नी शिफ्ट करावं लागेल, सेंटर पॉइंट B आणि 1 हे दोन्ही किती MM नी खाली शिफ्ट करावं लागतील, 20 mm. करेक्ट. व्हर्टिकली प्लेट थिकनेस 20 mm आहे, मग आर्क जो आहे तो या ठिकाणी खाली बेसला तसाच येणार आहे. स्टार्टिंग पॉइंट आपण पहिल्यांदा मार्क करून घेऊया. स्टार्टिंग B2 कुठे येणार आहे, इथं आर्क स्टार्ट होणार आहे, तो एंड कुठं होणार आहे, B1 इथं आर्क एंड होणार आहे आणि दुसरा आर्क इथं स्टार्ट होणार आहे. हे पॉइंट पहिल्यांदा मार्क करून घेतले मी दोन्ही. आणि बी जो आहे तो बी पासून काय केलं, एक्झॅक्ट 20 mm पॉइंट खाली इथं मार्क करून घेतलाय. हा B डॅश इथं मी घेतो. ओके, B डॅश. आता प्रत्येक वेळा नावं देत नाही मी, हे तुम्हाला समजण्यासाठी घेतलं होतं. हे परत नंतर सगळं रफ करायचं आहे. बी पासून B डॅश डिस्टन्स जे आहे 20 mm घेतलेलं आहे व्हर्टिकली, कारण की
हा जो आर्क आहे हा काय करायचा 20 mm खाली शिफ्ट करायचा, सेम रेडियस कंपास मध्ये घ्यायचा आहे आणि आर्क ड्रॉ करायचा आहे. मी जरा फास्ट ड्रॉ करतो. बघा सेम आर्क इथं काय केला 20 mm ला, व्यवस्थित तेवढाच आर्क त्या ठिकाणी व्यवस्थित ड्रॉ झालेला आहे. आणि इथून परत पुन्हा एक आर्क इथे येणार आहे आतमध्ये. ओके, त्यासाठी काय करावं लागेल, 1 पॉईंट किती mm खाली शिफ्ट करावं लागेल, किती mm शिफ्ट करावं लागेल, सत्यजित, मयुरी, एक्झॅक्टली 20 mm शिफ्ट करावं लागेल. 1 डॅश हे डिस्टन्स 1 पासून 1 डॅश डिस्टन्स व्हर्टिकली किती घेतलेलं आहे, 20 mm घेतलेलं आहे. आणि 1 डॅश पासून ह्या पॉइंटचं डिस्टन्स घेऊन आर्क ड्रॉ करायचं. काल जी प्रोसिजर केली होती तीच करायची, म्हणून तुम्हाला काल काय म्हटलं होतं, प्रॉब्लेम परत एकदा कालचा सॉल्व्ह करा म्हणून सांगितलं होतं. सगळ्यांनी केलं का तो? अरे येस नो काहीतरी बोला. यस सर. हा यस सर. हा, तो परत आर्क या ठिकाणी परत रिपीट करायचा. वरचाच आर्क इथे रिपीट झालेला, 1 डॅश शिफ्ट केला आणि सेम डिस्टन्स घेतलं. A1 घ्या किंवा B1 पर्यंत डिस्टन्स घ्या आणि आर्क ड्रॉ करा. आता इथे टेंजेन्शियली काय करायचं, ड्रॉ द टेंजेन्शियली वर्टिकल लाईन. वर्टिकल लाईन ड्रॉ केला की एक्झॅक्टली या ठिकाणी तुमचा हा पोर्शन, सर्क्युलर पोर्शन एंड झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. आज इथंच थांबूया. राहिलेला मधला जो होलचा पार्ट आहे तो तुम्ही कम्प्लीट करू शकाल का? पुढच्या प्रॅक्टिकल लेक्चरला आपण काय करूया, इथला पोर्शन वरचा कम्प्लीट कसा करायचा मी तुम्हाला सांगेन. हे समजलं का सगळ्यांना? यस सर. येस सर. आता राहिलेला पोर्शन जो आहे हा काय करा, कम्प्लीट करा. आता हा तुम्हाला ड्रॉ करता येईल इथं इलिप्स. ओके, हे सगळं रब करा. जे आता वर्क केलं ते सगळं रब करा. फक्त सेंटर लाईन तेवढा ठेवा आणि त्याचा रेडियस किती आहे, डायमीटर किती आहे, 30. आता इथं 30x30 चा ब्लॉक क्रिएट करावा लागेल. आता जसा 60x60 चा मोठा होता तसा 30x30 चा ब्लॉक क्रिएट करा आणि इथं फुल सर्कल घ्यायचं आहे. ओके, आणि त्या सर्कल मध्ये परत आत एक अनेक आर्क येणार आहे. काल ज्या पद्धतीने मी सांगितलं, इथं हा जसा सर्कल ड्रॉ केल्यानंतर इथं काय केला, थिकनेस काय होती 20 mm होती आणि डायमीटर 30 होता. सेम इथं तशीच परत रिपीट झालेलं आहे. सर्कलचा डायमीटर किती आहे, 30 आणि थिकनेस किती mm आहे, 20. त्यामुळे इथं परत एक आर्क त्याच्यामध्ये रिपीट होणार आहे आतमध्ये, खाली 20 mm शिफ्ट झाल्यानंतर. हे प्रोसेस इथलं कम्प्लीट करून ठेवा. ओके, सर मग हाईट 70 झाला नाही की? हाईट 70 काय mm. म्हटलं? हा, हाय की 70 mm आहे हाईट. इथं 70 mm आहे. इथून परत स्लोप आहे. परत ही प्लेटची थिकनेस 20 mm आहे. काय झालं मग? हॅलो मसूड घे, काय झालं? हा समजलं. समजलं का? हा, मी अजून याची PDF शेअर केलेली नाही आहे. का शेअर केलेली नाही? कारण त्याच्यामध्ये आन्सर पण आहेत, म्हणून शेअर केलेलं नाही. तुम्ही आन्सर बघून काय करणार, नुसतं कॉपी पेस्ट करणार. त्यामुळे तुम्हाला शेअर मी उद्या करणार आहे ते प्रॅक्टिकलच्या वेळेला. आणि बऱ्याच जणांनी सबमिशन केलेलं आहे आणि बऱ्याच जणांनी अजून एक 8 ते 10 मेंबर आहेत ज्यांनी सबमिशन केलेलं नाहीये. आता केलेले जे मेंबर आहेत, तुम्ही दुसऱ्या लेक्चरला जॉईन झाला तर चालेल, ते केलेले नाही त्यांना मेसेज कन्वे करा. त्यांचे मार्क काय पुढे मी काय अपडेट होणार नाही, 0 असतील तसेच राहतील. आणि प्रॅक्टिकलला देखील प्रेझेंट राहा. ओके, क्लास